नमस्कार, आदाब। आज शनिवार आहे आणि आज नेहमीप्रमाणेच विनायक तुमच्यासाठी घेऊन आलाय शो हाऊसफुल की डब्बा गुल। गेल्या शुक्रवारी जशा 2 फिल्म्स रिलीज झाल्या तसे या शुक्रवारी 3 फिल्म्स रिलीज झाल्यात, म्हणजे मॉलिवूड, बॉलिवूड आणि हॉलिवूड, म्हणजे मराठीतली एक, हिंदीतली एक आणि इंग्लिश मधली एक। त्यामुळे फिल्मी रसिकांना चांगलीच पर्वणी आहे। आता बघूया या पिक्चरची नेमकी अंदर की बात काय आहे। सुरुवात करूया आपल्या मराठी मूवी पासून। मराठी मूवी रिलीज झाली आहे ऐक। ऐक मूवी रिलीज झालाय आणि हे मातृभूमी प्रोडक्शनचं पहिलंच प्रोडक्ट आहे ऐक पिक्चर। आता बघूया या पिक्चरची स्टार कास्ट काय आहे। ऐक या मराठी मूवी मध्ये ओळखीचे चेहरे आहेत आदिती सारंगधर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर आणि स्वप्नील जाधव हा पहिल्यांदाच या पिक्चर मधून एंट्री करतोय, म्हणजे मराठी मूवी मध्ये एंट्री करतोय। बाकी सगळे चेहरे आपल्या ओळखीचेच आहेत। बघूया या पिक्चरची स्टोरी काय आहे। ऐक ही स्टोरी आहे ऋषी मराठे म्हणजेच स्वप्नील जाधव आणि त्याची बायको आदिती सारंगधर यांची आणि त्यांच्या छोट्या मुलाची विवाहांची। हे सुखी कुटुंब असतं आणि मुंबईत एक सुंदरसा फ्लॅट आणि खूप स्वस्तात मिळतो असा ते फ्लॅट विकत घेतात एजंट मार्फत। आणि एजंटला तो विचारतो देखील, म्हणजे ऋषी मराठे म्हणजेच स्वप्नील जाधव एजंटला विचारतो देखील की हा फ्लॅट इतका स्वस्तात कसा मिळाला। तर एजंट सांगतो की कदाचित फ्लॅट ओनरला आत्ताचा बाजारभाव माहित नसावा आणि म्हणून तो तुम्हाला इतक्या स्वस्तात मिळतोय, बाकी दुसरं काही कारण नाहीये। मग त्यावेळी तो दुर्लक्ष करतो आणि ते फ्लॅट मध्ये राहायला सुरू करतात। ऋषी मराठे हा एका टीव्ही चॅनल मध्ये काम करत असतो आणि टीव्ही चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी ऋषी मराठेचा बॉस जो सँडी उर्फ प्रसाद ओक असतो तो त्यांना नवीन क्रिएटिव्हिटी काहीतरी दाखवायला सांगतो, नवीन एखाद्या शोची थीम घेऊन यायला सांगतो, अदरवाईज तुम्ही दुसरी नोकरी शोधायला लागा, अशी तर धमकीवाजा सूचना त्यांना सहकार्याने दिलेली असते। आणि त्याच दरम्यान ऋषी मराठेला म्हणजेच स्वप्नील जाधव जो या पिक्चरचा हिरो आहे त्याला दुसऱ्या चॅनलकडून नोकरीसाठी ऑफर येते। त्या दरम्यान थोडंसं त्यांचं काहीतरी बोलणं होतं। त्यानंतर ताबडतोब ऋषी मराठे आपल्या बॉसकडे जातो, सँडीकडे जातो आणि त्याला सांगतो की त्याच्याकडे एक अतिशय उत्तम थीम आहे जी आपल्या चॅनलचं टीआरपी वाढवू शकेल। ती थीम अशी असते की आपण एक नवीन रियालिटी शो सुरू करायचा जो लाईव्ह असेल आणि हॉरर असेल। एखादं हॉन्टेड डेस्टिनेशन निवडायचं जे लोकांच्या मध्ये प्रसिद्ध असेल, एक भयान वाडा किंवा शापित वाडा म्हणून प्रसिद्ध असेल असं एखादं ठिकाण निवडायचं आणि त्या ठिकाणी आपल्याकडून पार्टिसिपेट म्हणून एक कपल पाठवायचं, नवरा बायकोंना पाठवायचं। बायको आधी त्या वाड्यामध्ये जाईल किंवा बंगल्यामध्ये जाईल आणि नवऱ्याने तिला शोधून काढायचं। ठराविक वेळेमध्ये जर नवरा तिला शोधून काढू शकला तर त्या पार्टिसिपेंटना 50 लाखाचं बक्षीस पण जाहीर केलेलं असतं। तर अशी ह्याची थीम असते आणि ही खूप आगळी वेगळी अशी थीम असल्यामुळं सगळ्यांनाच ती पसंत पडते आणि त्या पद्धतीने सगळी तयारी सुरू करतात। कपल सुद्धा निवडलं जातं। याच दरम्यान ऋषी मराठे आणि त्याची बायको आदिती यांच्यामध्ये प्रचंड वाद आणि भांडणं होत असतात, कारण ऋषीला आपल्या घरासाठी, आपल्या बायको आणि मुलासाठी वेळ देता येत नसतो, तो मीडियामध्ये असल्यामुळे। आणि या गोष्टी प्रचंड खूप मोठ्या थराला पोहोचलेल्या असतात। एके दिवशी तर मुलाच्या वाढदिवसा दिवशी सुद्धा ऋषी आपल्या घरी वेळेवर पोहोचत नाही आणि त्यामुळे आदिती अगदी शेवटच्या टोकाला जाऊन त्याच्याशी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेते। या दरम्यान ऋषी आपल्या पहिल्या शोच्या टेलिकास्ट साठी डेस्टिनेशनवर पोहोचलेला असतो, त्या पडक्या वाड्याच्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि त्या ठिकाणी ऐन वेळी त्या शो मध्ये भाग घेणारं जे कपल असतं त्यांनी माघार घेतलेली असते आणि बॅकअप म्हणून किंवा दुसरं यांच्याकडे कोणतंही कपल नसतं। सँडी प्रचंड भडकलेला असतो आणि त्याच दरम्यान आदिती पण तिथं पोहोचलेली असते ऋषीकडून डिवोर्स घेण्यासाठी म्हणून। तर ऋषी तिला मी तुला डिवोर्स देईन पण या शो मध्ये प्लीज माझ्यासाठी पार्टिसिपेट हो, कारण आता आपल्याकडे दुसरं कोणतंही कपल नाही, हा संपूर्ण शो माझा आहे, माझी नाचक्की होईल, अशी तिच्याकडे याचना करतो, विनवणी करतो आणि त्यामुळे आदिती त्याला मदत करायचं ठरवते। आणि त्यानंतर आदिती तिला बंगल्यात जाते आणि मग सुरू होतो खरा थरार।